नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस। माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत तपास करण्याचे निर्देश। पुण्यामध्ये मंगळवारी रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश। जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे आणि सभांना बंदी। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। भाजप 12, शिवसेना 4, राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार। चंद्रपूरसह गडचिरोलीतील काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक नॉट रिचेबल। नगरसेवकांना भाजपने अज्ञात स्थळी नेल्याची चर्चा। भाजपने नगरसेवकांना 5 लाख रुपये देऊन पळवलं। विजय वडेट्टीवारांचा आरोप। व्हीप झुगारून गेलेल्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा। हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार खपवून घेणार नाही। बिर्याणी खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू। नेरूळमधल्या विराट हिंदू संमेलनात नितेश राणेंचा इशारा। बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी भाजप कार्यकर्ते डॉक्टर विवेक माने अडचणीत। वाशिम जिल्ह्यामधल्या मालेगावमध्ये रॅकेटचा पर्दाफाश। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी वाढलं। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये जीप कोसळली। अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू। धुळे जिल्ह्यातल्या लळिंग घाटामध्ये भीषण अपघात। अपघातात 5 जणांचा मृत्यू। अहिल्यानगर कल्याण महामार्गावरच्या अपघातामध्ये 4 जणांचा बळी। पालघरमध्ये लसीकरणानंतर 2 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। लसीकरणापूर्वी बालक पूर्णपणे सुदृढ असल्याचा पालकांचा दावा। अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयामध्ये हँड ग्रेनेड फुटलं। 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी। पादचाऱ्यांसाठी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर छत बसवणार। पदपथ, सायकल ट्रॅक आणि परिसर अधिक सुशोभित करणार। संपूर्ण विदर्भामध्ये आजपासून नवतपाला सुरुवात। पुढचे 9 दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट। 25 मे ते 2 जून दरम्यान तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं नुकसान। येवल्याच्या कोटम गावातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका। जेजुरी मंदिर परिसरात दुकानदारांची दादागिरी। रस्त्यावर गाडी उभी केल्यानं भाविकांवर अरेरावी। कर्नाटकातल्या नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश। नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेले असताना दुर्घटना। रशियाचं युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले। हल्ल्यामध्ये ओरोशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्राचाही वापर। होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होणार। येत्या काही दिवसात जगाला चांगली बातमी मिळेल। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचं वक्तव्य।